जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, तर सर्व जिल्ह्यांचे पीक विमा मंजूर झालेले आहेत आणि पीक विमा वितरणास देखील सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपण ही संपूर्ण बातमी जाणून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले पीक विमाबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे। आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता। आता उर्वरित 75% पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे। याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहेत आणि पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेली आहे। तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित असलेले पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहेत। अनेक दिवसांपासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आताचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात झालेली आहे। त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसुली मंडळांमध्ये म्हणजेच नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक वितरणाची सुरुवात देखील झालेली आहे। महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू करण्यात आलेले आहे। राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीबरोबर त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थितीही या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। अशामध्येच राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्यात येईल। रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या रक्कम त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्द केलेल्या आहेत। महाराष्ट्रातील खरीप पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील 40 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे। अशा जाहीर केलेल्या दुष्काळ तालुक्यामध्ये व जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळेल आणि मागील ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळामध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे पीक गेले होते अशा शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते। त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना पीक लावूनही पिकाचे उत्पादन घेता आलेले नाही अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगाम पिकं यामध्ये रक्कम वितरणास सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू झालेले आहे। याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती घ्यायची आहे। काही जिल्ह्यांमधील पीक विमा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यासाठी सरकारने अधिकृत जी.आर. काढलेला आहे। जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत 8,500 रुपये, 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 13,600 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 17,000 रुपये, 3 हेक्टरच्या मर्यादेत 27,000 रुपये, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत 22,500 रुपये व 3 हेक्टरच्या मर्यादेत 36,600 रुपये, अवकाळीमुळे अतिवृष्टीमुळे खरीप नुकसान भरपाई जी.आर.